नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो शिरपूरमध्ये आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर नितीन बडगुजर सर. तर आपलं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच यासाठी आहे की ज्यामध्ये आपल्यासारख्या अनुभवी इंजिनियर्सकडून येणाऱ्या पिढीतले जे तरुण इंजिनियर्स आहेत त्यांच्याबद्दल सकारात्मक काहीतरी चर्चा घडावी आणि त्या चर्चेतनं त्यांना मार्गदर्शक अशी काहीतरी तत्व मिळावीत, हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. सो आपण थेट आजच्या चर्चेला सुरुवात करूया. पहिल्यांदा मला विचारायचं आहे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, तुमचं कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं सिव्हिल इंजिनिअरिंग या क्षेत्रामागे येण्याची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं त्यांच्यामुळे तुम्हाला असं त्या काळी वाटलं की आपण इंजिनियर व्हावं? माझं शिक्षण आहे मोठं. आवाज फक्त थोडा माझं माध्यमिक पर्यंतचं शिक्षण आहे, प्राथमिक आणि माध्यमिकचं हे शिरपूरला झालेलं आहे. तिथे पीबीएम म्युनिसिपल हायस्कूलला. आणि सिव्हिल पॉलिटेक्निक हे धुळ्याला SVPS कॉलेजला गेलेलं आहे. अच्छा. आणि या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणाची होती? या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा होती आमच्या वडिलांची. बर. आमचा हा म्हणजे त्यांचा अगोदरचा बिझनेस होता. हा आमचा म्हणजे 50 वर्षापूर्वीचा बिझनेस होता. अच्छा. ते पण याच लाईन मध्ये होते? हा, वडील या लाईनीतच होते. बर बर. त्यामुळे मग आणि त्यावेळेस लहानपणापासून आम्ही ते डिपार्टमेंटचे जे ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर यांच्याकडे बघण्याचा एक जो दृष्टिकोन होता बरोबर, लहानपणापासून, त्याविषयी जी उत्सुकता होती त्याच्यामुळे पण सिव्हिल मध्ये इंजिनिअरिंग करायचं. ओके ओके. सो फायनली म्हणजे वडिलांचं स्वप्न म्हणून मग हो. वडिलांची प्रेरणा म्हणून मला तुम्ही या फील्ड मध्ये आलात. तर मग त्याच्यानंतरचा प्रवास कसा होता जेव्हा तुम्ही हे फील्ड निवडलं? त्याच्यानंतर तुम्ही नंतर प्रॅक्टिस केली कुठं का? नंतर काय प्रॅक्टिस, तसं तर घरचाच बेस होता, त्यामुळे काय बाहेर तर काय शक्यतोवर नव्हती. बरोबर, खूप कमी होती. आणि लहानपणापासूनच ते सगळं बघत आलेलो होतो. बरोबर. घर म्हणजे फॅमिली बिझनेस असल्यामुळे रोडाचे, डॅम्सचे, नंतर ब्रिजचे वगैरे कामं चालायची. त्यावेळेस लहानपणा त्यांच्यासोबत फक्त एक क्युरियोसिटी म्हणून बघायला जायचो. बरोबर बरोबर. आणि मग त्यांच्या बरोबर पहिला प्रोजेक्ट जेव्हा केला तो अनुभव कसा होता? हा, त्यांच्या बरोबर पहिला प्रोजेक्ट जो केला तर मी VPD केल्या होत्या, आपल्या याच्या PWDच्या होत्या. तर डॅमचा जो वेस्ट वॉटरचा जो सांडवा असतो, बरोबर, त्याच्यावर VPD होते. त्या रोडाला क्रॉस करत होता तो नाला. अच्छा. त्या केल्या होत्या. बरोबर. तर मग म्हणजे शिकलेलं थेरॉटिकल नॉलेज, वडिलांचा थोडा एक दबाव आणि पहिलाच प्रोजेक्ट, असं काही दडपण होतं का तेव्हा काम करताना? नाही, तसं काही दडपण नव्हतं, पण ते जे शिकलेलं नॉलेज होतं त्याचा पुरेपूर उपयोग झाला त्या ठिकाणी. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि तेव्हा त्यांची भावना काय होती जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांच्यासोबत काम केलं तेव्हा? जेव्हा त्यांचं स्वप्न पूर्ण झालं असेल? एक स्वप्न पूर्ण झाल्याचं एक हे होतं. आणि दुसरा एक जो आनंद असतो, बरोबर, त्यांच्या चेहऱ्यावर, किंवा आपण सांगितलं ते मुलाने केलं, तो एक वेगळ्या पद्धतीचा होता. बरोबर बरोबर. आणि मग नंतर त्यांच्यासोबत काम केल्यानंतर मग पुढे तुमची वाटचाल कशी राहिली त्याच्यानंतर? त्यांच्यासोबत काम केल्यानंतर पुढे असं झालं की पुढे मी स्वतः चालू केल्यानंतर वडिलांनी त्यातनं रिटायरमेंट घेऊन टाकली. बरोबर. आणि मग तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आणि ते केले, अशा सुरुवात केली. बट आता आपण थेट सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न म्हणजे असा आहे की तुम्ही आता गव्हर्नमेंट प्रोजेक्ट किंवा इन जनरल सिव्हिल इंजिनिअरिंग मागच्या 20-22 वर्षापासून या क्षेत्रात काम करतात. या क्षेत्रातला एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कामगार किंवा लेबर. आणि त्यामध्ये शिरपूर सारख्या ठिकाणी तुम्ही काम करताय तर तिथं अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, खूप मोठं प्रमाण. आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे एक वेगळं स्किल आहे. पण अकुशल कामगारांना जर असं कुठलं महत्वाचं जॉब दिला किंवा टास्क दिलं तर कदाचित तिथं एका धोका सुद्धा संभवू शकतो. तर ही सगळी परिस्थिती कशी हँडल करता तुम्ही? नाही, अकुशल कामगारांना तर त्याच्यासाठी तर आपल्याला 2 दिवस 3 दिवस तर उभं राहून त्यांच्याकडनं ते तशा पद्धतीने त्यांना समजावून काम करून घ्यायला लागतं. बरोबर. आणि एकदा त्याच्या लक्षात आलं की हे असं केलं तर या पद्धतीने होणार, आणि जर आपण जे सांगितलंय त्या पद्धतीने जर नाही केलं तर त्याच्याने काय नुकसान होऊ शकतं, त्याला स्वतःला हानी म्हणजे शारीरिक इजा काय होऊ शकते, मग ते त्याच्यासाठी महत्वाचं आहे. आणि आजच्या कंडिशनला तेच जास्त महत्वाचं आहे. बरोबर. की जो अकुशल कामगार आहे किंवा कुशल कामगार आहे तर त्याला काम करताना तर कोणतीही शारीरिक इजा न होऊ देता काम करणं, बरोबर, ती प्रिकॉशन सर्वात महत्वाची. तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये जास्त तुमचा पोर्टफोलिओ राहिलेला आहे आणि आता तुम्ही नुकतंच रेसिडेन्शियल मध्ये पण काम सुरू केलंय.
तर रेसिडेन्शियल मध्ये काम करताना तुम्हाला हल्ली एक सारखं वाक्य कदाचित ऐकायला मिळालं असेल, ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे हो किंवा इतक्याच बजेटमध्ये बसवून द्या हे बरोबर. काम. तर मग अशा वेळेला काम करताना तुम्ही बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता? नाही, याच्यामध्ये बजेट आणि क्वालिटीचा समतोल सांगणार. क्वालिटीमध्ये तर कॉम्प्रोमाइज करायला नाहीच पाहिजे आणि करतच नाही क्वालिटी कॉम्प्रोमाइज. मग त्याच्यात बजेटमध्ये समतोल साधण्यासाठी जे फिनिशिंग आयटम आहेत हम्म, बरोबर. त्याच्यामध्ये या गोष्टीविषयी हे होऊ शकतं. जरा काहीतरी करेक्शन त्याच्यात करू शकतो. हो, बरोबर. आता फ्लोरिंग आहे तुमची, तर हम्म. फ्लोरिंग मध्ये वगैरे जे जे फिनिशिंग आयटम आहेत त्याच्याशिवाय दुसऱ्या ह्याच्यात काही पर्याय नाही. बरोबर आहे, बरोबर. पण क्वालिटीत कॉम्प्रोमाइज स्ट्रक्चर करत असताना तर क्वालिटीत बिलकुल कॉम्प्रोमाइज करायला केलं जात नाही आणि केलं जातं. केलं पण नाही पाहिजे कोणी. बरोबर, बरोबर. दुसरं एक, जर क्वालिटी कन्स्ट्रक्शन चांगलं करायचं असेल तर त्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत किंवा काय महत्वाच्या टिप्स सांगाल की या जनरली 2-4 पॉईंट जर फॉलो केले कोणी, तर एक चांगलं दर्जेदार बांधकाम होऊ शकतं? क्वालिटीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर क्वालिटी असं आहे की तुम्ही प्रॉपर, समजा कास्टिंग करतायत कॉन्क्रीटची, तर हम्म. प्रॉपर तुम्ही त्याचं कव्हरिंग केलं पाहिजे स्टीलचं. बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही व्हायब्रेटर वापरला पाहिजे. हम्म. जर तुम्ही ब्रिक वर्क करतायत तर ते ब्रिक वर्क करताना तुम्ही त्याचं प्रॉपर हेड स्ट्रेच वगैरे नीट पाहिले पाहिजे. त्याच्यात 2 विटांच्या मधलं जे स्पेसिंग आहे ते प्रॉपर घेतलं पाहिजे. असे मुद्दे महत्वाचे हो. लक्षात घेतले पाहिजे. प्लास्टरिंगच्या वेळेस पण तसंच आहे की ते त्याच्यामध्ये अंडुलेशन्स आले नाही पाहिजे म्हणून. बरोबर. दुसरं, तुम्ही शासकीय संस्था किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पण काम केले, हो. तर ते प्रकल्प कुठल्या प्रकारचे होते? साधारणपणे त्याची नावं किंवा काही प्रोजेक्टची आता नावं आपलं सांगू शकाल? शिरपूर कोर्टाची बिल्डिंग केली होती आम्ही, पार्टनरशिप मध्ये केली होती. अच्छा. 2-3 पार्टनर होतो आम्ही. हम्म, हम्म. ही 25,000 स्क्वेअर फूटची बिल्डिंग होती. क्या बात आहे. इथून साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर आहे बरोबर, आपल्या या बरोबर. स्पॉट पासून. बरोबर. आणि ते सोडून काही छोटे मोठे अजून ते project? सोडून म्हणजे इथून एक 15 किलोमीटर लौकी म्हणून आहे, त्या ठिकाणी एक आश्रमशाळेची बिल्डिंग आणि एक बॉईज हॉस्टेल असे 2 प्रोजेक्ट तिथे केले होते. बरोबर. हे ते एक महत्व. एक इथून 13 किलोमीटरवर थाळनेर म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी एक रुरल हॉस्पिटलचं काम केलं होतं. अच्छा. ते पण साधारणतः जवळजवळ 40,000 स्क्वेअर फीटचं क्या बात आहे. कन्स्ट्रक्शन मोठं होतं त्या काम ठिकाणी. होतं. बरोबर. दुसरं, या क्षेत्रात आता जी नवीन तरुण मुलं येत आहेत हो, इंजिनियर म्हणून, बरोबर. तर त्यांना एक वडिलकीच्या नात्यानं म्हणा किंवा एक सिनियर म्हणून म्हणा, तर काय सल्ला द्याल किंवा काय यशाचा मंत्र द्याल तुम्ही या क्षेत्रात येण्यापूर्वी? नाही, त्यांना तर म्हणजे आता प्रत्येक साईडची सिच्युएशन वेगळी असते. हम्म. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे आणि जे IS स्पेसिफिकेशन्स आणि जे नॉर्म्स आहेत त्यांना तर फॉलो केलं पाहिजे. बस, बरोबर. या व्यतिरिक्त तर काही नाही. अजून काही नाही. दुसरं, तुम्ही ज्याप्रमाणे या क्षेत्रात काम करताय त्याप्रमाणे तुम्ही गेल्या काही वर्षात म्हणजे 15-20 वर्षात शिरपूर बघितलंय, धुळे जिल्हा संपूर्ण बघताय, त्यातले बदल बघताय. तर एक तुम्हाला वैयक्तिक आणि ऍज अ इंजिनियर म्हणून जर विचारलं, विकासाचं विजन काय आहे धुळे जिल्ह्याबद्दल तुमचं स्वतःचं, तर तुम्ही कुठले मुद्दे त्याच्यात सांगाल की विकासाचं विजन म्हणजे डेव्हलपमेंटच्या अँगलला की या फ्रंटवर काम केलं पाहिजे किंवा या टॉपिक्सवर खरं तर पहिल्यांदा काम केलं पाहिजे, जेणेकरून पुढच्या 15-20 वर्षातलं 25 वर्षातलं धुळे हे थोडं आयडियल किंवा चांगलं असेल असं? आजच्या पोझिशनला तर तसं म्हणजे आमचं शिरपूर तर हे त्यासाठी एकदम आयडियल आहे. सर्वात महत्वाचं डेव्हलपमेंटसाठी जर म्हटलं तर पाणी, वीज, रस्ते हे डेव्हलपमेंटसाठी पाहिजे असतात कोणत्याही शहरासाठी. तर बरोबर. शिरपूरमध्ये हे कम्प्लीट आहे आणि धुळ्यासाठी हे करण्याची गरजेची गोष्ट आहे. पण अशा वेळेला मग शासनाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? सगळ्याच गोष्टी आपण शासनावर निर्भर नाही राहू शकत. काही बरोबर. गोष्टी तर आपल्याला स्वतः आणि पब्लिक सहभागातनं केल्या गेल्या पाहिजे. बरोबर. 100% सगळं शासनावर तर डिपेंड नाही राहू शकत या गोष्टी. बरोबर, तेही आहे. स्वतःही आपण त्याच्यात काहीतरी केलं पाहिजे. आणि दुसरं, आपण जसं मगाशी पण बोलताना बोललो की सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड इतकं वास्ट आहे, मोठं आहे, त्याच्यात संधी अमर्यादित. हो. तर पुढच्या 15-20 वर्षात ऍज अ क्षेत्र म्हणून किंवा ऍज अ फील्ड म्हणून तुम्हाला काय वाटतं, किती संधी याच्यात अजून उपलब्ध होणार याच्यात खूप संधी वाढणार आहेत पुढे पण, हम्म. आणि या वाढतच चालत आहेत कारण आपली डेव्हलपिंग कंट्री आहे. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे सिव्हिलला जेवढी ऑपॉर्च्युनिटी आहे तेवढी मला नाही वाटत की IT सेक्टरला राहणार आहे पुढे जाऊन. क्या बात आहे, खरंय. दुसरं, तुम्ही जसं म्हणलं तसं रोडचे, ब्रिजेसचे कामं केली आहे तिकडे रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, तर असा एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट तुम्हाला आठवतोय का की जो करताना तुम्हाला पैशाबरोबर एक समाधान मिळालं किंवा आनंद वाटला किंवा काहीतरी वेगळे पण त्याच्यात केलंय असं? हो,
आता इथून एक 25 किलोमीटर तराडी म्हणून गाव आहे. बरं. त्या ठिकाणी मी एक 8 गाळ्याचा 5 गाळ्याचा 8 मीटरचा स्पॅन असलेले ब्रिज केला होता, 40 मीटर लांबीचा. ओके. तर त्याची फाउंडेशन पासून कॅरिज वेची जी हाईट होती ती 13 मीटर होती. अच्छा. बापरे. आणि जुना ब्रिज डिमॉलिश करून त्या ठिकाणी नवीन ब्रिज केला होता. त्याचं ड्रायव्हर्शन वगैरे या गोष्टी म्हणजे खूप जिकरीच्या होत्या. अच्छा. आणि विशेष सांगतो तुम्हाला, म्हणजे या गोष्टीचा आनंद वाटला पाहिजे की ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरनं पहिलं वाहन पास केलं होतं तर एक मोठा ट्रेलर पास केला होता ज्याच्यावर 100 टनचा ट्रान्सफॉर्मर होता. बापरे, क्या बात आहे. सो त्याच्यानं क्वालिटी चेक पण झाला हो, तुमचा क्वालिटी असा? चेक त्याच दिवशी केला होता आम्ही. वा वा वा. हा झाला एक आयकॉनिक प्रोजेक्ट. पण असा एखादा प्रसंग किंवा प्रोजेक्ट असेल जो करताना काहीतरी अडचणी आल्या असतील किंवा सुरुवातीच्या टप्प्यात असतील किंवा आता सुद्धा एखादी नैसर्गिक अडचण येते, कामगारांची अडचण येते, टेक्नॉलॉजीची अडचण येते, तर असं एखादं आव्हान आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत असा एखादा प्रसंग आठवतोय का? तसे प्रसंग बरेच आले आणि सिव्हिलमध्ये हे प्रसंग येतच असतात. बरोबर. तुम्ही प्रत्येक साईडची सिच्युएशन वेगळी असते, त्यामुळे प्रत्येक याच्यावर काही ना काही वेगळ्या पद्धतीची अशी अडचण येतच असते. कधीतरी स्लॅब कास्टिंग चालू आहे त्यावेळेस तुम्हाला पाऊस येऊन जाईल, बरोबर. कधीतरी वादळ येऊन जाईल, किंवा एखाद वेळेस अचानक इलेक्ट्रिक सप्लाय बंद होऊन जातो त्यामुळे पाणी बंद होऊन जातं. हो हो. कधीतरी लिफ्ट खराब होऊन जाते, मिक्सर खराब होऊन जातं. हे प्रॉब्लेम येतच असतात. प्रत्येक साईडवर काही ना काही त्या पद्धतीचं चालूच असतं. बरोबर. काही वेळेस काय होतं की सगळं येऊन जातं, सगळा सेटअप लागून जातो, एकदम जी कास्ट करणारी गँग असते ती थांबून जाते, ती येत नाही. बरोबर बरोबर. तर मग असा एखादा प्रसंग पण आठवतोय का कुठला की असं काहीतरी घडलंय आणि तुम्ही त्याच्यावर कशी मात केली आहे? असाच एक प्रसंग झाला होता. इथून 25 किलोमीटर बोराडी आहे. बोराडीला मध्ये ब्रिजचं काम चालू होतं. ब्रिजचं कास्टिंग, स्लॅबचं कास्टिंग करत असताना अचानक वरती डोंगरामध्ये पाऊस झाला, त्याच्यामुळे फ्लड आला होता. खालचं सगळं जे ट्रसल आणि रनर होते ते अक्षरशः म्हणजे डिसबॅलन्स व्हायला प्रयत्न झाला. असा प्रयत्न होता. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील अतिशय महत्वाचं असतं. खूप महत्वाचा पार्ट आहे. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय गुणवैशिष्ट्य बघता त्या स्टीलची आणि मग ठरवता की हे स्टील आपण वापरलं पाहिजे? स्टील बघताना तर म्हणजे असं पॅरामीटर्स जे तर आपल्या आय स्पेसिफिकेशन प्रमाणे सांगितले ते तर सगळे पॅरामीटर्स आता जवळजवळ त्याच्याशिवाय तर येतच नाही स्टील. बरोबर. पूर्वी होतं टेस्टेड आणि नॉन टेस्टेड होतं, आता तर टेस्टेड, नॉन टेस्टेड मिळतच नाही, म्हणून तो काही विषय राहिला नाही आता तसा. बरोबर बरोबर. आणि त्याच्यात अजून एक तुमचा रॅन्डम म्हणून एक प्रकार होता त्या काळात, तर तो आपल्या टेस्टेड पेक्षा 5-7 रुपये कमीने मिळायचा, पण तो पण आता बंद झालेला आहे. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलाय का? तुमचा अनुभव कसा आहे आयकॉन स्टीलचा? आयकॉन स्टील अजून तर काय वापरलेलं नाही. अच्छा, ठीक आहे. सो त्याबद्दल काही नाही. कारण जसं तुमचं हे आयकॉन स्टीलचं हे झालं तसं तर काही एखादा प्रोजेक्ट आला नाही अजून तसं. ओके, ठीक. दुसरं कस्टमरची चॉईस असते. बरोबर. त्याविषयी आम्ही कस्टमरला नाही सांगत बरोबर की तुम्ही हे स्टील आणा, का ते रेफर नाही करत. बरोबर. सो हे होते इंजिनियर नितीन बडगुजर सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे या क्षेत्रात जी नवीन मुलं येतात, तरुण येतात, त्यांनी चांगला पेशन्स ठेवा, प्रामाणिकपणे काम करा, कष्ट करा, आणि त्यामुळे यश तुम्हाला येतं. आणि या क्षेत्रात संधी अमर्यादित, आणि सिव्हिल हे फील्ड असं आहे की सगळ्या फील्डसाठी बेसिक लागणारं हे फील्ड आहे, त्यामुळे या क्षेत्रात नक्की या. तर पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही बिल्ड आयकॉन या आमच्या प्लॅटफॉर्मवर आला आणि आमच्याशी इतकी महत्त्वाची चर्चा केली. आगामी काळात असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.